नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या सगळीकडेच आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बरं, सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगबद्दल खूप बोललं जातंय, पण याचा अर्थ असा नाहीये की ही कुठली तरी 6 आकडी पगाराची स्वतंत्र नोकरी आहे, तसं अजिबात नाहीये. खरं तर हे त्यापेक्षा खूपच महत्वाचं आहे. हे एक असं मूलभूत कौशल्य बनत चाललंय जे आधुनिक काळात काम करणाऱ्या प्रत्येकाला यायलाच हवं. याला असं समजू शकतो की जसं आजच्या काळात आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरता येणं गरजेचं आहे, नाही का? अगदी तसंच लवकरच AI सोबत कसं काम करायचं हे येणं सुद्धा एक मूलभूत गरज बनणार आहे. इथे एक प्रश्न साहजिकच मनात येतो. जर हे AI मॉडेल्स खरंच इतके स्मार्ट आहेत, तर मग त्यांच्याशी बोलण्यासाठी किंवा त्यांना सूचना देण्यासाठी आपल्याला वेगळ्या इंजिनिअरिंगची गरज का बरं पडते? याचं कारण सोपं आहे. आपण इथे कुठल्या साध्या कम्प्युटर प्रोग्रामशी बोलत नाहीये, ज्यामध्ये उत्तरं आधीच फीड केलेली असतात. हे मॉडेल्स जसजसे मोठे होत जातात, म्हणजे जास्त डेटावर ट्रेन होतात, तसतसं त्यांच्यात काही अशा क्षमता येतात ज्याची कोणी अपेक्षाच केलेली नसते. संशोधक याला इमर्जंट अबिलिटीज असं म्हणतात. म्हणजे काय, तर अशी कौशल्य जी त्यांना कधीच शिकवली गेली नव्हती, पण ती आपोआप विकसित झाली. आणि गंमत म्हणजे ही सुधारणा अशी हळूहळू होत नाही. म्हणजे कामगिरी थोडी थोडी सुधारत नाही, तर ती अचानकपणे इतकी वाढते की जणू काही एक मोठी झेपच घेतली आहे. बघा, लहान मॉडेलची अचूकता 0% आहे, पण मोठा मॉडेल थेट 95% पोहोचतो. तर मग या नवीन प्रकारच्या बुद्धिमत्तेसोबत काम करायचं असेल तर ती विचार कसा करते हे समजून घ्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपण दिलेल्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला अक्षरशः घेते. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे मॉडेल्स फक्त तेव्हाच विचार करतात जेव्हा ते उत्तर टाईप करत असतात. म्हणजे उत्तर देतानाच ते विचार प्रक्रिया पूर्ण करतात. त्यांना शेवटचं उत्तर काय असणार आहे हे आधीपासून माहीत नसतं. चला, हे एका छोट्याशा उदाहरणाने समजून घेऊ. समजा आपण एका LLMला 2 मोठ्या मूळ संख्यांचा गुणाकार करायला सांगितला, तर काय होईल? तर बघा, जेव्हा मॉडेलला आधी गुणाकार सांगून मग त्या संख्या कोणत्या आहेत हे सांगायला सांगितलं, तर काय झालं? उत्तर चुकलं. ते गणित बरोबर करू शकलं नाही. पण गंमत बघा, जेव्हा आपण हाच क्रम बदलला, म्हणजे आधी त्या 2 मूळ संख्या कोणत्या आहेत ते सांगायला लावलं आणि मग त्यांचा गुणाकार, तर उत्तर अगदी अचूक आलं, प्रत्येक वेळी. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. मॉडेलला गुणाकार करण्याआधी त्या 2 संख्या कोणत्या आहेत हे स्वतःसाठी निर्माण करावं लागतं. एकदा त्या तयार झाल्या की मगच ते अचूक गणना करू शकतं. म्हणजेच इथे सूचनांचा क्रम हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि नेमका हाच फरक आहे एक साधा प्रश्न विचारणं आणि एक प्रॉम्प्ट खऱ्या अर्थाने इंजिनियर करणं यात. साधारणपणे आपल्याला काय वाटतं? प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर मला मार्केटिंगवर एक पुस्तक लिहायचंय, काही कल्पना दे, असं विचारणं. आणि हो, साध्या कामांसाठी हे ठीक आहे. पण जेव्हा आपण अप्लाइड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगबद्दल बोलतो, तेव्हा गोष्ट पूर्णपणे वेगळी असते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नासानं तयार केलेला एक खास चॅटबॉट. आता फक्त फरक बघा, कुठे तो 1 ओळीचा साधा प्रश्न आणि कुठे नासाच्या इंजिनियर्सनी त्यांच्या AI रिसर्च असिस्टंटसाठी तयार केलेला हा भला मोठा गुंतागुंतीचा प्रॉम्प्ट. जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग एका एक्सपर्ट प्रॉम्प्टमध्ये नेमकं काय असतं ते बघूया. सगळ्यात आधी AIला एक भूमिका दिली जाते, जसं की तू बायोमिमिक्रीमधला एक तज्ज्ञ आहेस. मग त्याला टप्प्याटप्प्याने काम करायला सांगितलं जातं. मोठं काम छोट्या भागांमध्ये तोडायला लावलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दाव्यासाठी पुरावा आणि संदर्भ मागितले जातात. ही फक्त एक सूचना नाहीये, तर हा सूचनांचा एक संपूर्ण आराखडा आहे. आणि याचा परिणाम काय होतो? तर असं करून फक्त AIला एक प्रश्न विचारला जात नाही, तर नैसर्गिक भाषेचा वापर करून एका अत्यंत विशिष्ट कामासाठी एक नवीन टूल, एक नवीन साधनच तयार केलं जातं. चला, आता या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडूया आणि पाहूया की हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग एक नवीन आणि अत्यंत आवश्यक कौशल्य का बनत चाललं आहे. सगळीकडे एक भीती आहे की AIमुळे नोकऱ्या जातील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, AI स्वतः कोणाची नोकरी घेणार नाही. पण जी व्यक्ती AIचा प्रभावीपणे वापर करू शकते ती नक्कीच घेईल. आणि म्हणूनच टेस्लाचे माजी AI संचालक आंद्रेस कार्पटी म्हणतात की सध्याची सर्वात लोकप्रिय नवीन प्रोग्रॅमिंग भाषा म्हणजे इंग्रजी.
म्हणजे ते याकडे केवळ प्रश्न विचारणं म्हणून नाही, तर एका नवीन प्रकारच्या प्रोग्रॅमिंगच्या दृष्टिकोनातून बघत आहेत. आणि हे आपल्याला एका खूपच रंजक विचाराकडे घेऊन जातं. जर आपण सर्वजण कम्प्युटरला आपल्याच भाषेत इतक्या तपशीलवार आणि व्यवस्थित सूचना द्यायला शिकत असू, तर मग आपण सर्वजण एक प्रकारे प्रोग्रामरच बनत आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?